सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे विठ्ठल रखुमाई. आंब्याची पिशवी घेऊन अविनाश गाडीत बसला. अविनाशचे आजोबा न चुकता पंढरपूरची वारी करायचे. विठ्ठल रखुमाई यांच्यावरती अपार प्रेम होतं त्यांचं आणि म्हणूनच पुढल्या वर्षीच्या हंगामातील पहिला आंबा ते विठ्ठल रखुमाईच्या चरणावर ठेवत असत. मग आंबा घरी यायचा. अविनाश लहान असताना आजोबांबरोबर जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरात आंबे घेऊन जात असे. विठ्ठलाच्या पायावर त्या मोसमातला आंबा ठेवला की मग घरातल्या सगळ्यांना आंबा मिळायचा. आजोबांनंतर अविनाशच्या वडिलांनी पण ही प्रथा पाळली आणि आता अविनाश देखील ही प्रथा पाळत होता. आंब्याचा सीझन सुरू झाला की अविनाश देखील 1 डझन आंबे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात देण्यासाठी घेत असे. आंब्याची पिशवी घेऊन अविनाश गाडीत बसला. बऱ्यापैकी लांब अंतरावर विठ्ठल रखुमाईचं एक सुरेख मंदिर होतं. विठ्ठलाची मूर्ती पाहून तर मन एवढं प्रसन्न व्हायचं. वाटेत सिग्नलला गाडी थांबली. अविनाश काहीशा स्वतःच्याच विचारात मग्न असतानाच काचेवर टकटक झालं. काहीसा दचकून अविनाशने बाहेर बघितलं. बाहेर एक बाई हात जोडून उभी होती. 4 पैसे द्या ना दादा, 2-3 दिवस काहीच खाल्लं नाही, लई उपकार होतील बघा. तिच्या पाठीमागेच एक काहीसा वृद्ध मनुष्य उभा होता. दोघांचाही अवतार म्हणजे विचारायची अगदी सोयच नव्हती. बाईच्या अंगावर अत्यंत कळकट मळकट साडी, बाप्पासुद्धा अत्यंत मळकट लेंगा आणि वर सफेद पण प्रचंड मळलेला असा एक शर्ट घालून उभा होता. उन्हात फिरून बहुतेक दोघेही जण पूर्ण काळे पडले असावेत. अविनाश त्यांना पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करत होता. ते दोघेही बाहेरून पैसे नका हवं तर निदान काहीतरी खायला तरी घाला गरीबाला असं आळवत होते. आणि अविनाशला त्याच्या आजोबांची लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. एकनाथ महाराजांनी 400 मैलांवरून कवडीतून गंगा आणली होती. त्यातील पाणी वाटेत एका तहानलेल्या गाढवाला पाजल्यावर इतरांनी त्यांना मूर्खात काढलं होतं. त्यावर एकनाथ महाराज म्हणाले, या तहानलेल्या गाढवाला तडफडत ठेवून ते पाणी मी विठ्ठलाच्या अंगावर घातलं तरी त्याचा काय उपयोग. अविनाशच्या अंगावर शहारा आला. उदास होऊन पाठमोऱ्या वळलेल्या त्या जोडप्याला अविनाशने हाक मारली. आपल्या पिशवीतले निम्मे आंबे त्याने त्या बाईच्या पदरात टाकले. पांडुरंग तुझं भलं करेल बाबा, हा आशीर्वाद त्या स्त्रीनं अविनाशला दिला. अविनाशच्या अंगावर एक रोमांच उठला. अविनाशने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. त्याचं अंग थरथरत होतं. ते जोडपं रस्ता ओलांडून समोरच्या एका बाकड्यावर बसलं. अविनाश यातून सुखावला होता. इतक्या वर्षांचं अध्यात्म आज रस्त्यात उतरलं होतं. अविनाशचं लक्ष त्या जोडप्याकडे गेलं. विठ्ठल रखुमाईला वाहिलेला आंबा प्रत्यक्ष खाताना आज अविनाश पहिल्यांदाच बघत होता. खरंच असं गरिबांना दिलं ना आपण काहीतरी, की जे खरंच गरजू असतात, ज्यांना खरंच अगदी आपण दिलेल्या वस्तूंची किंमत असते, जाणीव असते, तर मला असं वाटतं ते देवाकडे अगदी त्याच्यापर्यंत पोचतं. पटतंय का पहा तुम्हाला. ही जी गोष्ट होती ही लिहिलेली आहे स्वरूप पुरुषोत्तम काळे यांनी. तर धन्यवाद स्वरूपजी. खूप खूप छान गोष्ट आहे आणि मला पण ते पटतंय अगदी की असंच असावं. आपण जे काही द्यावं ना गरजूंना द्यावं, की जिथे त्याचा खरंच उपयोग सदुपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद.